नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 13. केवळ बँकिंग ट्रान्झॅक्शन किंवा संशयास्पद पैशांचा प्रवास मनी ट्रेल अमेय जहागीरदार सारख्या माणसाला पटवून देण्यासाठी पुरेसा नव्हता. अमेय हा विज्ञानावर आणि ठोस पुराव्यांवर विश्वास ठेवणारा माणूस होता. त्याला काहीतरी गडबड आहे असे तर्क नको होते, तर काय गडबड झाली आहे याचे तांत्रिक पुरावे हवे होते. हे ओळखून तन्मयने आपल्या एका जुन्या मित्राला पाचारण केले. निखिल निखिल हा एका नामांकित आंतरराष्ट्रीय सायबर सिक्युरिटी फर्म मध्ये एथिकल हॅकर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून काम करायचा. रविवारची रात्र होती, पण नर्मदा सदनच्या त्या खोलीत दिवे मालवले नव्हते. निखिल आपले हाय एंड लॅपटॉप्स, काही विशेष हार्डवेअर आणि प्रगत फॉरेन्सिक सॉफ्टवेअर सह हजर झाला होता. तन्मयने आपल्या बँकेतील ओळखीचा वापर करून आणि साक्षीने ऑफिसमधून निघताना आणलेल्या बॅकअप फाईल्स मधून साक्षीच्या लॅपटॉपची एक मिरर इमेज म्हणजे अशी प्रत जी लॅपटॉप मधील प्रत्येक हालचालीची नोंद ठेवते ती मिळवली होती. निखिल, मला एक महत्वाचं कोड सोडवायचं आहे, तन्मयने कॉम्प्युटर स्क्रीनकडे निर्देश करत विचारलं. आयटी टीमचा दावा आहे की त्या मंगळवारी रात्री 11:45 ला ईमेल साक्षीच्या सिस्टीम वरून गेला होता. साक्षी म्हणते तिने तो पाठवला नाही. मला हे शोधायचं आहे की हा ईमेल फिजिकली त्या कीबोर्डवरून पाठवला गेला होता की रिमोट एक्सेस वापरून दुसऱ्या कुठून तरी कंट्रोल केला गेला होता. निखिलने आपली बोटे वेगाने कीबोर्डवर चालवायला सुरुवात केली. तास कोडिंग आणि लॉंग फाईलचे विश्लेषण सुरू होते. खोलीत फक्त निखिलच्या लॅपटॉपचा फॅन आणि बटनांचा खटाखट असा आवाज येत होता. पहाटेचे 3 वाजले असताना निखिलच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा उमटली. तन्या, यू आर अ जिनियस. तुझा संशय अगदी बरोबर होता. निखिलने स्क्रीन तन्मयकडे वळवली. या लॅपटॉपच्या सिस्टीम मध्ये एक ट्रोजन हॉर्स मालवेअर अतिशय चलाखीने प्लांट करण्यात आलं होतं. हे मालवेअर कदाचित एखाद्या साध्या दिसणाऱ्या इमेज फाईल किंवा डॉक्युमेंट मधून सिस्टीम मध्ये शिरलं होतं. ज्या रात्री हा ईमेल पाठवला गेला त्यावेळी साक्षीच्या लॅपटॉपचा ताबा तिच्याकडे नव्हता. हे रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आलं होतं. म्हणजेच साक्षी कम्प्युटर समोर असूनही तिला कळलं नाही की बॅकग्राऊंड मध्ये तिची स्क्रीन कोणीतरी दुसरीकडून वापरत आहे. साक्षीने सुटकेचा निश्वास सोडला, पण तन्मयला अजूनही अंतिम पुराव्याची गरज होती. निखिल, हे कंट्रोल कुठून केलं जात होतं? त्या मागच्या माणसाचा आयपी ऍड्रेस सापडेल का? तन्मयने विचारलं. निखिलने पुन्हा काही कमांड्स दिल्या आणि स्क्रीनवर एक डेटा मॅप उमटला. गंमत बघताना ज्या आयपी ऍड्रेसवरून हे मालवेअर ऑपरेट केलं गेलं तो ऍड्रेस कोणत्याही परदेशाचा किंवा नेटवर्क कंपनीचा नाहीये. तो ओरियन ऑफिसच्याच अंतर्गत वायफाय नेटवर्क मधील इंटरनल लॅन आहे. याचा अर्थ गुन्हेगार बाहेरून नसून तो ऑफिस मधीलच असावा अशी दाट शक्यता आहे, ज्याला ऑफिसच्या फायरवॉल आणि नेटवर्कचा पूर्ण ऍक्सेस होता. तन्मयच्या डोळ्यात आता मिस्टर खन्नांचा चेहरा स्पष्टपणे दिसू लागला. त्याने आता त्या विशिष्ट आयपी ऍड्रेसची मॅपिंग सुरू केली. त्या रात्री ओरियनच्या सर्व्हर रूम मध्ये कोणता कर्मचारी ऍक्टिव्ह होता, कोणाच्या केबिन मधील वायफाय नोड वरून हे रिमोट कनेक्शन तयार झालं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी कोणाची उपस्थिती होती हे शोधणं आता सोपं झालं होतं. तन्मयने पैशांचा तो संशयास्पद ट्रॅक आणि निखिलने शोधलेले हे डिजिटल फूटप्रिंट्स एकत्र जोडायला सुरुवात केली. साक्षी, मिस्टर खन्नांच्या केबिन मध्ये जाण्याचा ऍक्सेस कोणाकोणाकडे असतो? तन्मयने विचारलं. फक्त त्यांचे पीए आणि आयटी हेड, जे खन्ना सरांचे अत्यंत विश्वासू आहेत, साक्षीने आठवत सांगितलं. तन्मयने भिंतीवरील चार्टवर खन्नांच्या नावाभोवती आता लाल पेनाने एक वर्तुळ काढलं. खन्नांनी तुला अडकवण्यासाठी डिजिटल जाळं विणलं खरं, पण त्यांनी हे विसरलं की डिजिटल जगात प्रत्येक पाऊल एक ठसा सोडून जातं. उद्या सकाळी आपण एक शेवटची लिंक जोडणार आहोत आणि त्यानंतर अमेय जहागीरदारला कसं भेटायचं हे मी ठरवेन. तन्मयच्या या तांत्रिक पुराव्यांनी आता खन्नांच्या गळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट केला होता. तन्मयने आता आपलं पूर्ण लक्ष मिस्टर खन्नांच्या आर्थिक साम्राज्यावर केंद्रित केलं होतं. त्याला हे माहीत होतं की खन्नांसारखा धूर्त माणूस लालचीचे पैसे स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावे असलेल्या खात्यांवर कधीच घेणार नाही.
अशा व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे असे मार्ग शोधले जातात जे वरवर पाहता अत्यंत कायदेशीर वाटते. तन्मयने ओरियन ग्रुपच्या अंतर्गत कागदपत्रांचा आणि सार्वजनिक उपलब्ध असलेल्या कॉर्पोरेट डेटाचा उपसा केला. 2 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्याच्या तीक्ष्ण नजरेला एक विसंगती सापडली. साक्षी, इकडे ये आणि हे नीट बघ. तन्मयने लॅपटॉपवर एका विशिष्ट कंपनीचं प्रोफाईल उघडलं. कंपनीचं नाव होतं रुद्रा इव्हेंट सोल्युशन्स. हे काय आहे तन्या? साक्षीने गोंधळून विचारलं. ही तीच लिंक आहे साक्षू, जिच्या मागे खन्ना लपले होते. ही कंपनी खन्नांच्या मेहुण्यांच्या नावे नोंदणीकृत आहे. कागदावर ही कंपनी छोटे मोठे इव्हेंट्स मॅनेज करते. पण धक्कादायक बाब म्हणजे स्कायलाईनचा डेटा लीक होण्याच्या बरोबर 3 दिवस आधी या कंपनीला निटको कन्स्ट्रक्शनच्या वतीने 5 कोटी रुपयांचं एक मोठं मार्केटिंग कंत्राट देण्यात आलं होतं. एका अशा कंपनीला 5 कोटीचं काम मिळतं, जिचा वार्षिक टर्नओव्हर सध्या 5 लाखांच्या वर नाही. हे संशयास्पद नाही का? तन्मयच्या आवाजात एक प्रकारचा विजय होता. साक्षीला आता सर्व धागेदोरे सुस्पष्ट दिसू लागले. तन्मयने स्पष्ट केलं, बँकिंग भाषेत याला किकबॅक्स किंवा राऊंड ट्रिपिंगचा एक प्रकार म्हणतात. खन्नांनी नेटकोकडून थेट लाच घेतली नाही, तर आपल्या नातेवाईकाच्या व्यवसायाला कंत्राट मिळवून देऊन तो पैसा कायदेशीर करून घेतला. या व्यवहाराची तारीख आणि तुझा डेटा लीक झाल्याची तारीख यांचा ताळमेळ तंतोतंत बसतोय. यालाच म्हणतात मनी ट्रेल. पैसा कितीही फिरवला तरी तो आपल्या मूळ मालकाचा पत्ता सांगूनच जातो. तन्मयने आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे एका शिस्तबद्ध प्रेझेंटेशन मध्ये एकत्र केले. यात केवळ बँकिंग ट्रान्झॅक्शन्स नव्हते, तर निखिलने शोधून काढलेले डिजिटल फुटप्रिंट्स, खन्नांचे नेटकोच्या अधिकाऱ्यांसोबत झालेले फोन कॉल्स, जे तन्मयने एका विश्वसनीय स्रोताकडून मिळवले होते, आणि सीसीटीव्ही फुटेज मधील वेळेची तफावत यांचा समावेश होता. हे सर्व पुरावे मिळून खन्नांच्या विरोधात एक लोखंडी साखळी तयार झाली होती. आता काय करायचं तन्या? आपण हे सर्व घेऊन आत्ताच पोलिसात जायचं का? सायबर सेलला रिपोर्ट करूया का? साक्षीने घाईघाईने विचारलं. तिला आता लवकरात लवकर स्वतःवरील हा कलंक धुवून काढायचा होता. तन्मयच्या ओठांवर एक उपरोधिक आणि धारदार हसू उमटलं. नाही साक्षू, पोलिसात जाऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल, पण मला त्यापेक्षाही महत्वाचं काहीतरी साध्य करायचं आहे. आपल्याला अमेय जागीरदारला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे. ज्या माणसाने पुराव्यांच्या आधारावर तुझ्या निष्ठेवर संशय घेतला, ज्याने एका मिनिटाचाही विचार न करता तुला कचऱ्यासारखं बाहेर फेकलं, त्याला त्याची चूक पुराव्यानिशीच पटवून द्यायची आहे. मला त्याचा तो अहंकार आणि परफेक्शनचा मुखवटा उतरवायचा आहे. तन्मयचा मास्टर स्ट्रोक आता पूर्णपणे तयार झाला होता. त्याने आपली लेदर बॅग, लॅपटॉप आणि फाईल्स नीट आवरल्या. तयार राहा साक्षू, उद्या सकाळी आपण थेट ओरियन टॉवर्स मध्ये जाणार आहोत. पण यावेळी आपण एक लाचार आरोपी म्हणून नाही, तर सत्य आणि न्यायाचे ऑडिटर्स म्हणून तिथे पाऊल ठेवणार आहोत. उद्याचा दिवस तुझा स्वाभिमान परत मिळवण्याचा आहे आणि त्या अमेय जागीरदारला जमिनीवर आणण्याचा आहे. तन्मयच्या त्या शांत पण निश्चयी स्वभावातून एक वेगळीच शक्ती बाहेर पडत होती. त्याने आपल्या बँकिंग कौशल्याने आणि जिद्दीने एका मोठ्या कॉर्पोरेट कारस्थानाचा पर्दाफाश करण्याची पूर्ण तयारी केली होती. नर्मदा सदनच्या त्या साध्या खोलीतून आता अमेयच्या काचेच्या महालाला तडे देण्याची योजना आखली गेली होती. नर्मदा सदन मधील त्या वॉर रूम मध्ये तन्मयने खन्नांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचा आणि व्यवहारांचा अभ्यास पूर्ण केला होता. मिस्टर खन्नांनी केलेल्या मनी ट्रेल हा एक ठोस पुरावा होताच, पण तन्मयच्या प्रगल्भ आणि तीक्ष्ण बुद्धीला काहीतरी अजूनही खटकत होतं. एक बँकर म्हणून त्याला माहित होतं की खन्ना सारखा धूर्त माणूस, जो गेल्या 15 वर्षांपासून ओरियन मध्ये स्थिर आहे, तो केवळ काही कोटींच्या लाचेसाठी अमेय जागीरदार सारख्या प्रबळ माणसाशी उघडपणे गद्दारी करण्याची रिस्क घेणार नाही. अमेयचं रोष उडवून घेणं म्हणजे कॉर्पोरेट जगातून स्वतःचं अस्तित्व कायमचं पुसून टाकण्यासारखं होतं. खन्नांनी हे धाडस केलं होतं, याचा अर्थ यामागे काहीतरी अधिक मोठं आणि भयानक कारस्थान शिजत होतं. तन्मयने आता आपल्या तपासाचा मोर्चा ओरियनचा स्पर्धक असलेल्या निटको कन्स्ट्रक्शनकडे वळवला. त्याने निटकोच्या गेल्या 2-3 वर्षांच्या ऑडिट रिपोर्ट्स आणि बॅलन्स शीटचा
सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. साक्षी, इकडे लक्ष दे. या आकड्यांमध्ये नीट बघ. तन्मयने लॅपटॉप स्क्रीनवर निटकूचा आर्थिक आलेख दाखवत विचारलं. गेल्या 1.5 वर्षापासून निटकूची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स अर्धवट पडलेले आहेत आणि बँकांकडून त्यांना नवीन कर्ज मिळणं जवळपास बंद झालं होतं. अशा गंभीर परिस्थितीत निटकोने स्कायलाईन सारखा इतका भव्य आणि खर्चिक प्रोजेक्ट अचानक कसा अनाऊन्स केला? त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? साक्षीने फाईल्स पाहिल्या आणि आठवण्याचा प्रयत्न केला. तन्या, ऑफिसमध्ये अशी चर्चा होती की निटकोला एका मोठ्या युरोपियन इन्व्हेस्टमेंट ग्रुपकडून भरघोस फंडिंग मिळालं आहे. त्याच जोरावर त्यांनी मार्केटमध्ये परत येण्याची तयारी केली आहे. तन्मयच्या डोळ्यात संशयाची पाल चुकचुकली. त्याने त्या युरोपियन इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा धागा पकडला आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तासनतास चाललेल्या डेटा मायनिंग नंतर तन्मयला जे मिळालं ते पाहून तो स्वतःही थक्क झाला. ती तथाकथित परदेशी कंपनी प्रत्यक्षात एक शेल कंपनी होती, जी केवळ कागदावर अस्तित्वात होती. तन्मयने त्या कंपनीच्या मूळ मालकी हक्काचा अल्टिमेट बेनिफिशियरी ओनरचा शोध घेतला. तेव्हा सर्व धागेदुरे पुण्याच्या एका अशा व्यक्तीकडे जात होते, जिचा अमेय जहागीरदारशी जुना आणि टोकाचा व्यावसायिक वाद होता. साक्षी, हा विषय फक्त डेटा चोरीचा नाहीच. हे ओरियनचं साम्राज्य मुळासकट उकडून टाकण्याचं षडयंत्र आहे. तन्मयच्या आवाजात एक प्रकारची भीती आणि आश्चर्य होतं. निटकोला फंडिंग देणारा माणूस अमयचा तोच शत्रू आहे, ज्याला अमयने 5 वर्षापूर्वी एका बिझनेस डील मध्ये हरवलं होतं. त्या माणसाचा खरा हेतू स्कायलाईन प्रोजेक्ट यशस्वी होऊ देणं हा नव्हताच. त्याला तुझा वापर करून चुकीचा डेटा बाहेर काढायचा होता, जेणेकरून ओरियनचे गुंतवणूकदार घाबरून त्यांचे पैसे काढून घेतील. एकदा का ओरियनचे शेअर्स पडले आणि अमय दिवाळखोर झाला की त्याचं पूर्ण साम्राज्य कवडीमोल भावात विकत घेण्याची ही पूर्ण योजना आहे. साक्षीला आता सर्व सत्याचा उलगडा झाला होता. तिला जाणवलं की खन्नांनी तिला केवळ वैयक्तिक मत्सरापोटी अडकवलं नव्हतं, तर ते या मोठ्या षडयंत्रातील एक पगारी मोहरे होते. अमयचा हा जुना शत्रू खन्नांना अमयपेक्षाही मोठं पद आणि पैशांचं आमिष दाखवून ओरियनला आतून पोखरत होता. साक्षी, तू तर यात फक्त एक सोपा बळीचा बकरा म्हणजे स्केपकोट होतीस, तन्मयने अत्यंत गंभीरपणे सांगितलं. तुझं मध्यमवर्गीय असणं, तुझं अमयच्या जवळ जाणं आणि तुझं तांत्रिक ज्ञान या सर्वांचा वापर त्यांनी तुला अडकवण्यासाठी केला, जेणेकरून अमयचा संशय कोणाही जुन्या माणसांवर जाणार नाही. अमय स्वतःच्या अहंकारात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्या जुन्या साथीदारांनी घातलेला हा वेढा दिसलाच नाही. तन्मयने आता खन्नांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आणि अमयच्या साम्राज्य विरुद्ध रचलेल्या या जागतिक षडयंत्राचे सर्व धागेदोरे एका फाईल मध्ये एकत्र केले. एक छोटा रिपोर्ट बनवला होता. आता लढा फक्त साक्षीच्या सन्मानाचा उरला नव्हता, तर अमयला विनाशापासून वाचवण्याचाही होता. तन्मयने आपली बॅग भरली आणि साक्षीकडे पाहिले. साक्षी, अमयने तुला वाऱ्यावर सोडलं असलं तरी आपण त्याला या संकटात असं बुडताना पाहू शकत नाही. उद्या सकाळी आपण जेव्हा ओरिएंट टॉवर्स मध्ये जाऊ, तेव्हा अमय जहागीरदारला त्याच्या शत्रूचा खरा चेहरा आणि तुझ्या निष्ठेचा पुरावा दोन्ही एकाच वेळी पाहायला मिळतील. तन्मयच्या या प्रगल्भ विश्लेषणाने साक्षीला आता युद्धासाठी सज्ज केलं होतं. नर्मदा सदनमधीलच्या छोट्याशा खोलीत भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे 2 वाजल्याचे ठोके देत होते, पण कोणाच्याच डोळ्यात झोप नव्हती. तन्मय आणि निखिल लॅपटॉपच्या निळसर प्रकाशात पूर्णपणे गढून गेले होते. तन्मयने खन्नांच्या डिजिटल हालचालींचा जो धागा पकडला होता, तो आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला होता. खन्नांनी अतिशय चलाखीने त्यांची ईमेल्स आणि चॅट हिस्ट्री परमनंटली डिलीट केली होती, पण त्यांना हे माहीत नव्हते की डिजिटल जगात डिलीट केलेले काहीही पूर्णपणे नष्ट होत नाही. त्याचे मेटाडेटा औषध सर्व्हरवर कुठेतरी जिवंत असतात. निखिलने आपल्या फॉरेन्सिक सॉफ्टवेअरचा वापर करून खन्नांच्या खाजगी क्लाउड स्टोरेज मधून काही संशयास्पद डेटा रिकव्हर केला. अचानक निखिलच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू उमटले. त्याने आय गॉट इट. हे बघ, हे आहे ते ब्रह्मास्त्र ज्याची आपण वाट पाहत होतो. निखिलने स्क्रीनवर एक एन्क्रिप्टेड चॅट विंडो उघडली.
ही चॅट मिस्टर खन्ना आणि निटको कन्स्ट्रक्शनच्या मालकामध्ये डेटा लीक होण्याच्या 2 दिवस आधी झालेली होती. साक्षी आणि तन्मय श्वास रोखून स्क्रीनवरचे ते शब्द वाचू लागले. चॅटमध्ये स्पष्टपणे ऑर्डर्स दिले होते. साक्षीच्या लॅपटॉपचा रिमोट एक्सेस तयार आहे. मंगळवारी रात्री जेव्हा ती एकटी असेल तेव्हा तिच्याच आयडी वरून डेटा निटकोला फॉरवर्ड करा. अमेय जहागीरदारचा तिच्यावरचा आंधळा विश्वासच त्याची सर्वात मोठी कमजोरी ठरेल. तो संतापला की कोणाचेही ऐकून न घेता तिला बाहेर काढेल आणि चुकीचे व्यावसायिक निर्णय घेईल. एकदा का स्कायलाईन अंतर्गत वादांमुळे आणि इन्व्हेस्टर्सच्या दबावामुळे कोसळली की आपण ओरियनला मार्केटमधून कायमचे बाहेर काढू. साक्षीचे हात थरथरू लागले. तिला आता अमयच्या परिस्थितीची प्रचंड दया येऊ लागली. ज्या माणसाने तिला अपमानित करून वाड्याच्या दारापर्यंत आणून सोडले होते, तो स्वतः एका अतिशय खोल आणि भयानक विळख्यात अडकला होता. अमयचा तो अफाट अहंकार आणि त्याचा तो परफेक्शनचा आग्रहच त्याच्या विनाशासाठी वापरला गेला होता. हे बघ साक्षू, हा केवळ डेटा लीक करण्याचा साधा गुन्हा नाही. हा अमय जहागीरदारचं कॅरेक्टर असोसिएशन चारित्र्य हनन करण्याचा आणि त्याचा संपूर्ण व्यावसायिक घातपात करण्याचा अव्वल दर्जाचा प्लॅन होता. तन्मयने अतिशय गंभीर स्वरात विश्लेषण केले. खन्नांना अमयच्या युगोची आणि त्याच्या रागीट स्वभावाची पूर्ण कल्पना होती. त्यांना माहीत होते की अमय रागाच्या भरात विवेक गमावेल. पुराव्यांची सखोल चौकशी करण्याऐवजी तो तुझा बळी देऊन स्वतःला भावनिक संकटात टाकेल. खन्नांना तुला संपवायचे नव्हतेच. त्यांना तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून अमयच्या साम्राज्यावर गोळी झाडायची होती. तन्मयने आता खन्नांच्या ऑफिसमधील लॉग इन लॉग आउट वेळेचा आणि त्यांच्या आयटी हेडच्या संशयास्पद हालचालींचा आणि त्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक मेळ लावला. खन्नांनी एका विशिष्ट मिररिंग सॉफ्टवेअरचा वापर करून साक्षीचा लॅपटॉप पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता. हे आता फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झाले होते. ज्यावेळी साक्षी कॉफीचा मग देण्यासाठी अमेयच्या केबिनमध्ये गेली होती, त्याच 10 मिनिटांच्या अवधीत खन्नांनी त्यांच्या केबिनमधून हा सर्व तांत्रिक खेळ केला होता. साक्षीने तन्मयकडे पाहिले. तिचा राग आता पूर्णपणे ओसरला होता. तिने ज्या अमयला आदर्श मानले होते, तो अमय आज एका अशा वळणावर उभा होता जिथे त्याला स्वतःचा शत्रूही ओळखता येत नव्हता. तन्या, आपण अमय सरांना वाचू शकू ना? स्कायलाईन हे त्यांचं स्वप्न आहे. ते असं गद्दारीमुळे उद्ध्वस्त व्हायला नको. साक्षीच्या आवाजात आता अमयबद्दलची तीच जुनी कळकळ होती. तन्मयने आपली फाईल बंद केली आणि बॅग भरली. उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा ओरियन टॉवर्स मध्ये सत्याचा प्रकाश पडेल. खन्नांनी रचलेला हा बुरखा आता फाटला आहे. आता वेळ आहे अमय जहागीरदारला वास्तवाची जाणीव करून देण्याची. तो त्याचा अहंकार जपतो की त्याचं साम्राज्य आणि तुझी निष्ठा हे उद्या ठरेल. पण एक लक्षात ठेव साक्षू, आज रात्रीच्या या तपासाने हे सिद्ध केलंय की तू निर्दोष आहेस आणि आपल्या नर्मदा सदनचे संस्कार कधीच गद्दारी शिकवत नाहीत. तन्मयचा आत्मविश्वास आता हिऱ्यासारखा चमकत होता. त्याने सत्याचे सर्व तुकडे एकत्र जोडले होते. आता फक्त अंतिम प्रहाराची वाट होती, जो अमयच्या साम्राज्याला वाचवणार होता आणि साक्षीचा हरवलेला सन्मान परत मिळवून देणार होता. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.